एक योजना इलेक्शन फिरवणार. शक्य आहे का? बऱ्याच राजकीय विश्लेषकांचं सध्या एकाच गोष्टीवर लक्ष आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. हिंदू मुस्लिम नरेटिव्ह, पक्षफुटीचं नरेटिव्ह, गद्दार खुद्दार ते काका पुतण्यांचे राडे, हे सगळं वजा होऊ शकतं ते लाडक्या बहिणी या योजनेमुळे. प्रत्येकाच्या खात्यात महिन्याला 1,500 येत असल्यानं यावेळी डाव महायुती महिलांच्या माध्यमातून मारेल अशा चर्चा होताना दिसतात. पण खरंच हे शक्य आहे का? लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरेल का? महिलांना मिळणाऱ्या पैशांमुळे मतदानात फरक पडेल की स्थानिक उमेदवार पाहूनच मतदान केलं जाईल? सगळं समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओतनं. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. लोकसभेचा दणका पाहूनच महायुतीनं तातडीनं निर्णय घेण्याची लगबग सुरू केली. 1 जुलै ते 10 ऑक्टोबर दरम्यान राज्य सरकारनं तब्बल 7,680 शासकीय निर्णय काढले. अर्थात या निर्णयांमध्ये सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ठरणारी योजना म्हणजे मध्य प्रदेशच्या धर्तीवरती राज्यात आलेली लाडकी बहीण योजना. 18 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात महिन्याला 1,500 रुपये पाठवण्याची ही सरकारची योजना. त्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या योजनेमुळे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा ही सरकारची सक्रियता राहिली. या योजनेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवत अगदी 15 ऑक्टोबर पर्यंत खेचण्यात आलेली. आता त्याच दिवशी आचारसंहिता घोषित झाली आहे. त्यामुळे निवडणूक लागेपर्यंत महायुती सरकारचा भर हा फक्त आणि फक्त लाडक्या बहीण योजनेवरती राहिलाय असंच दिसतं. पण ही योजना खरंच गेम चेंजर ठरेल का? तर त्यासाठी आकडेवारी हाच आधार मानायला हवा. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत म्हणजे मागच्या पंचवार्षिकला भाजप आणि शिवसेना युतीनं 51.3% मतदान मिळवून 41 जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीनं 33.7% मतदान खेचून फक्त 5 जागा त्यांना जिंकता आल्या होत्या. पण हेच वातावरण 2024 सालच्या निवडणुकीत राहिलेलं नाहीये. यंदाच्या लोकसभेच्या आधी पक्ष फुटलेले आहेत, समीकरणं बदललेली आहेत. राष्ट्रवादीचा मोठा भाग भाजप शिवसेनेसोबत सत्तेत गेलेला आहे. तसाच तो शिवसेनेचा सुद्धा भाजप सोबत गेलेला आहे. पर्यायानं निवडणुकीपूर्वी कागदावर का होईना पण महायुती बरीच भक्कम होती. तरी सुद्धा महाविकास आघाडीनं महायुतीला चांगलंच पाणी पाजलंय. 2024च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातनं महाविकास आघाडीनं तब्बल 30 जागा जिंकल्या आणि 44.2% इतका वोट शेअर मिळवला. तर महायुतीला 17 जागांसहित 43% वोट शेअर मिळवता आलाय. म्हणजे गतवेळी भाजप शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या वोट शेअर मध्ये 17.6% फरक होता. भाजप सेनेचा 17.6% वोट शेअर हा जास्तीचा होता. पण यावेळी महाविकास आघाडीचा वोट शेअर महायुतीपेक्षा 1.2% जास्त राहिला. थोडक्यात मागच्या लोकसभेला 17.6% वोट शेअर भरून काढत महाविकास आघाडी 1.2 ने पुढे गेलीये. थोडक्यात लोकसभेचं विश्लेषण करताना महायुती ही महाविकास आघाडीपेक्षा मागे गेली, पण इतकीही नाहीये की जे कव्हरच होणार नाही असं दिसून आलं. महाविकास आघाडीपेक्षा किमान 6 ते 10% वोट शेअर अधिकचा मिळवण्यात आला तर महायुती पुन्हा सत्तेत येऊ शकते असा अंदाज बांधण्यात आला. आणि हीच गोष्ट योजनेच्या माध्यमातून राज्यामध्ये वर्कआउट होताना दिसू लागली. आता ही नेमकी कशी? तर राज्यामध्ये सध्या 9,29,43,000 मतदार आहेत. आता सगळेच मतदार एका बाजूने नक्कीच नसतात. याशिवाय सगळेच मतदार मतदान सुद्धा करतात असं नाहीये. तरी सुद्धा लोकसभेचा ट्रेंड पाहिला तर साधारण 55 ते 65% मतदान हे होत असतं. यंदाच्या लोकसभेला 61.5% मतदान झालं होतं. म्हणजे 5,71,79,000 जणांनी मतदान लोकसभेला केलं. आता आकडेवारीत 1.2% म्हणजे एकूण मतदारांपैकी 6,86,000 मतदान हे महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा अधिकच झालं होतं. आता हे 6 ते 7 लाख मतदान आपल्याकडे खेचून महाविकास आघाडीच्या बरोबरीत येणं, त्यात अधिकची भर घालणं हे महायुतीचं प्रमुख लक्ष असणार आहे. इथंच लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरू शकते. नेमकी कशी? तर आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून तब्बल 2,50,00,000 महिलांनी अर्ज भरलेले आहेत. त्यापैकी 2,40,00,000 अर्ज हे मंजूर झालेले आहेत. इथं फक्त 10 लाख अर्ज अंशतः किंवा कायमचे बाद केले गेलेले आहेत. आता जे अर्ज बाद झालेले आहेत त्यांची संख्या 10 लाखांच्या दरम्यान आहे. त्यातही यातले अनेक अर्ज आधार कार्ड हे बँकेच्या अकाउंट सोबत कनेक्ट नसल्याच्या कारणामुळे अंशतः बाद ठरलेले आहेत. सरकार ते सुद्धा मंजूर करण्याच्या तयारीत असल्यानं अर्ज बाद होण्याची संख्या ही आणखी कमी होऊ शकते. तर मंजूर होणाऱ्या अर्जांची संख्या वाढू शकते. तरी सुद्धा
सध्याच्या घडीला 2.5 कोटी अर्ज मंजूर झालेले आहेत आणि त्या बहिणींच्या अकाउंटमध्ये राज्य सरकारने पाठवलेले पैसे आलेले आहेत असं आपल्याला म्हणता येतं. आता या 2.5 कोटी महिलांपैकी सगळ्याच महिलांनी मतदान केलं होतं असंही म्हणता येत नाही. साधारणतः 65% महिलांनी लोकसभेला मतदान केलं होतं असं जरी विचारात घेतलं तरी किमान 1,62,00,000 महिलांनी का होईना लोकसभेला मतदान केलं होतं असं आपल्याला म्हणता येतं. आता आपण असा विचार करूयात की या सगळ्याच महिलांनी महायुतीला किंवा महाविकास आघाडीला मतदान केलं नसणार. वोट शेअरचा फरक हा काठावर असल्याचा विचार करून आपण समसमान जरी आकडेवारी धरली तरी 81 लाख महिलांनी महायुतीला आणि 81 लाख महिलांनी महाविकास आघाडीला मतदान केलं होतं असं आपल्याला ठोकताळे देता येतील. आता येतो आपला मुख्य मुद्दा, तो म्हणजे वोट शेअरच्या पातळीवरती महायुतीला किती टक्के वोट शेअर कन्फर्म करायचं आहे. तर 1.2% महायुतीला 6,86,000 मतदारांना कन्वर्ट करायचंय. तर किमान 6% वोट शेअर वाढवण्यासाठी महायुतीला 34 लाख मतं जी आहेत ती कन्वर्ट करायची आहेत. महाविकास आघाडीला पडलेल्या 81 लाख महिलांपैकी किमान 6,86,000 महिलांची मतं कन्वर्ट झाली तरी सुद्धा महायुती बरोबरीत सुटू शकते आणि त्यातनं अधिक म्हणजे किमान 30% कन्वर्ट करता आले तर महायुती महाविकास आघाडीच्या बरीच पुढे जाऊ शकते असं आकडेवारी तरी सांगते. आता एखाद्या जिल्ह्याची आकडेवारी आपण उदाहरण म्हणून घेऊयात आणि पुन्हा एकदा बेरीज करूयात. पुणे जिल्ह्याचं उदाहरण घेतलं तर पुणे जिल्ह्यातनं लाडकी बहीण योजनेसाठी 20,10,221 अर्ज आले होते. त्यापैकी 19,86,725 अर्ज मंजूर झालेले आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण 4 लोकसभेचे मतदारसंघ येतात. आता 19,86,725 म्हणजे किती, तर पुणे जिल्ह्यातल्या एकूण मतदारांपैकी 24% मतदार. पुणे जिल्ह्यातल्या 4 लोकसभेच्या मतदारसंघांपैकी बारामती आणि शिरूर हे महाविकास आघाडीच्या पारड्यात गेले तर पुणे आणि मावळ हे 2 मतदारसंघ महायुतीच्या पारड्यात गेले. एकूण मतांची आकडेवारी काढली तर पुणे जिल्ह्यातनं महाविकास आघाडीला 79,631 अधिकची मतं मिळाली होती. आता त्याच जिल्ह्यातनं 20 लाख इतके अर्ज आलेले आहेत तर इथला वोट शेअर मधला फरक हा 80,000 आहे. साहजिकच 20 लाखांपैकी किमान 80,000 महिला मतदार कन्वर्ट झाल्या तरी सुद्धा महायुती फायद्यात जाताना दिसते. थोडक्यात मतांमधला फरक आणि लाडकी बहीण योजनेचे अर्ज यांची जर आपण तुलना केली तर आपण जसजसे मायक्रो लेवलला जातो तसा हा आकडा आपल्याला 5 ते 8% आलेला दिसतो. म्हणजे जितके अर्ज आलेले आहेत त्यापैकी महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिलेल्या किंवा लोकसभेला मतदान न केलेल्या महिलांपैकी 8% महिला मतदार जरी कन्वर्ट झाल्या तरी सुद्धा महायुती फायद्यात जाऊ शकते. आता ही झाली आकडेवारी, पण नरेटिव्हच्या पातळीवर काय? कारण पैसे मिळतायत म्हणून मतदान मिळालंच असं म्हणताच येत नाही. त्यासाठी ग्राउंड वरती स्ट्रॉंग नरेटिव्ह तयार होणं सुद्धा गरजेचं आहे. लाडक्या बहीण योजनेमुळे नेमकं महायुतीच्या बाजूने कोणतं नरेटिव्ह तयार होतं ते सुद्धा आपण पाहूयात. आता लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीच्या पथ्यावर पडणारी पहिली गोष्ट म्हणजे प्रचारातनं संविधान बदल, पक्षफुटी असे मुद्दे मागे पडताना दिसतात. तुम्ही टीव्ही किंवा कुठल्याही सोशल माध्यमांमध्ये राजकीय विश्लेषण ऐकत असाल तर एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने लक्षात येईल, ती म्हणजे बऱ्याच चर्चा या लाडकी बहीण योजनेच्या अवतीभोवती होताना दिसतात त्या तशा फिरतात. लाडकी बहीण योजना फेल होईल का, पास होईल का, या चर्चा आपोआपच माध्यमांमधनं पक्षफुटीचं नरेटिव्ह, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली अशा आशयाचं नरेटिव्ह बॅकफुटला घेऊन जाताना दिसतात. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदींशिवाय महायुतीकडे कोणताही स्ट्रॉंग मुद्दा हा असलेला दिसला नाही. साहजिकच लोकसभेचा प्रचार हा असली शिवसेना विरुद्ध नकली शिवसेना, असली राष्ट्रवादी विरुद्ध नकली राष्ट्रवादी याभोवतीच केंद्रित झाला होता. लाडक्या बहिणीमुळे मात्र या सगळ्या चर्चा आता आपल्याला मागे पडताना दिसतात. साहजिकच पक्षफुटीच्या मुद्द्यामुळे महायुतीच्या विरोधात 100% मतदार असतील तर लाडकी बहीण योजनेला विरोध करणारे 50च मतदार असू शकतात. थोडक्यात लाडकी बहीण योजनेबद्दल निगेटिव्ह चर्चा जरी झाली तरी महायुती पक्षफुटीचं, संविधान बदलाचं किंवा जाती आधारित आरक्षणाचं नरेटिव्ह हे बाजूला ठेवण्यात यशस्वी होते, ज्याचा फायदा महायुतीला होऊ शकतो. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीच्या पथ्यावर पडणारी दुसरी गोष्ट म्हणजे महाविकास आघाडीला विरोधी भूमिका घेणं हे अशक्य होतं. लाडकी बहीण योजनेमध्ये विरोध करण्यासारखं ठोस नरेटिव्ह आजपर्यंत महाविकास आघाडीला उभंच करता आलेलं नाहीये. काही अगदी ज्येष्ठ नेत्यांनी सरकारवरती आर्थिक ताण येईल किंवा राज्य हे आर्थिक अडचणीत येईल असा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण राज्याची आर्थिक टंचाई
हा लोकांच्या रोजच्या जगण्यासोबतच कनेक्ट करता येऊ शकत नाही, हे सुद्धा तितकंच खरंय. पर्यायानं राज्याची टंचाई हा मुद्दा फक्त संपादकीय पानांपुरता मर्यादित राहताना दिसला. दुसरीकडे आम्ही सुद्धा अशाच प्रकारे महिलांना आर्थिक फायदा देऊ आणि आत्तापेक्षा जास्त देऊ, हीच आश्वासनं महाविकास आघाडीच्या काही नेत्यांकडनं देण्यात आलेली आहेत. पण देऊ आणि देणं यामध्ये बराच फरक दिसून येतो. राहता राहिला मुद्दा तो म्हणजे सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही योजना बंद करेल हा मुद्दा. आता हे नरेटिव्ह मात्र ग्राउंड वरती अनेक ठिकाणी तयार होताना दिसलं. पण या विरोधात महाविकास आघाडीला मत दिलं म्हणून महाविकास आघाडी ही योजना सुरू ठेवेल याबाबत सुद्धा लोकांमध्ये मतमतांतर असताना दिसतात. थोडक्यात काय तर लाडकी बहीण योजनेला ताकदीने काउंटर करणं विरोधी पक्षाला जमलंय असं सध्या तरी दिसत नाहीये. लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीच्या पथ्यावर पडणारी तिसरी गोष्ट म्हणजे महिला मतदारांचं असणारं नरेटिव्ह. लाडक्या बहीण योजनेमुळे सक्सेसफुल झालेली महत्वाची गोष्ट म्हणजे महिला मतदारांची स्वतंत्रपणे घेतली गेलेली दखल. आजवर कुटुंबातल्या पुरुषांची राजकीय भूमिका तीच महिलांची राजकीय भूमिका असंच पाहण्यात येत होतं. सर्वसाधारणपणे सगळीकडे हाच ट्रेंड असतो. पण लाडकी बहीण योजना आणि महिलांची अधिक मतदान त्यांचं मिळावं म्हणून त्यासाठी लावलेला जोर, यामुळे महिला मतदारांना रिकॉग्निशन देणारे ही गोष्ट ठरती असं दिसून येते. यासोबतच स्थानिक पातळीवर अनेक फॅक्टर इथे वर्कआउट होताना दिसतात. म्हणजे कसं, मतदारसंघात मतांसाठी पैशाचं वाटप होत असताना त्याचा कल पुरुषांना पैसे देणं हाच असतो, किंवा एक गठ्ठा सर्व मतदार पैसे घेऊन मतदान करण्यासाठी जात नाही. अशा वेळी मतांसाठी पैसे न देता खात्यामध्ये थेट रक्कम जमा होण्याची गोष्ट बऱ्याच फॅक्टरवरती सरकारने एवढं केलंय हे नरेटिव्ह तयार करताना दिसतीये. त्यातही फ्लोटिंग मतांची टक्केवारी महिला मतदारांची अधिक असते असं आजवरच्या अनेक विश्लेषणातनं सिद्ध झालेलं आहे. साहजिकच लाडकी बहीण या योजनेतनं जी टक्केवारी कन्व्हर्ट करायची आहे ती टक्केवारी महायुतीला पदरात पाडता येऊ शकते. अर्थात आकडेवारी आणि नरेटिव्ह या दोन्ही फॅक्टर्सवर लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरणार आहे असं म्हणायला सध्या तरी स्कोप आहे असंच म्हणता येतं. तुम्हाला काय वाटतं, लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरेल का? या संपूर्ण आकडेवारीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.